तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्वांसाठी किंवा ज्यांना या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या सर्वांसाठी आता एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, आता पूर्वीसारखंच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा रिन्युअल म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन किंवा रिन्युअल म्हणजे नूतनीकरण तुम्ही आता करू शकणार आहात ऑनलाईन पद्धतीने। यासाठी मित्रांनो, मागे आपल्याला ऑफिसला जायला लागत होतं, जे काही सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले होते त्यामध्ये जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन किंवा नूतनीकरण करायला लागत होतं, परंतु आता ही सर्व ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आणि यामध्ये थोडासा एक बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। तो बदल आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर बघा, नेमकं काय अपडेट आहे हे पाहण्यासाठी आपल्याला क्रोम वरती सर्च करायचं आहे MHABOCW आणि आपल्याला जी पहिली वेबसाईट मिळणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। म्हणजे MHABOCW.in ही जी वेबसाईट आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाची, त्या पेजवरती आपण येणार आहोत। आता इथे बघा मित्रांनो, वरतीच इथे नोटीस लागलेली आहे, ती आपण सविस्तर समजून घेऊया। तर बघा, मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच कालच्या डेटपासून 5 फेब्रुवारी पासून तालुका सुविधा केंद्र डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे। म्हणजे जे तालुका सुविधा केंद्र काढण्यात आलेले होते मागं, आता आपल्याला तिथे जायची गरज नाहीये नवीन रजिस्ट्रेशन किंवा रिन्युअल करण्यासाठी। म्हणजे जर तुम्हाला नवीन याच्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर, किंवा मग तुमचं जे रिन्युअल आहे नूतनीकरण आहे ते जर करायचं असेल तर तुम्हाला आता इथे जायची गरज नाहीये या सुविधा केंद्रावर। बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकणार आहेत। म्हणजे तुम्ही कुठूनही भरा, तुम्हाला जसं सोयीस्कर पडणार आहे त्या पद्धतीने तुम्ही आता हे फॉर्म भरू शकणार आहात। त्यासाठी तुम्हाला तिथे जायची गरज नाहीये। आता मित्रांनो, पुढचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या। अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागणार आहे। म्हणजे आपल्याला इथे एक तारीख निवडायची। आता कशासाठी निवडायची समजून घ्या। 6 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजे आजच्या डेट पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। ठीक आहे, निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे। आता आपल्याला अर्ज तर ऑनलाईन करता येणार आहे, परंतु अर्जाची जी काही मंजुरी आहे ती घेण्यासाठी तर आपल्याला इथे एक तारीख निवडायची आहे आणि त्या तारखेला तिथे हजर राहायचंय, जे सुविधा केंद्र आहे तिथे। तर बघा, ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल। म्हणजे इथे आपण ऑनलाईन अर्ज तर भरू शकतो, परंतु त्याचे जे काही आपण अर्ज भरलेला आहे त्याच्यासोबत जे काही आपले डॉक्युमेंट्स असणार आहे, जे काही कागदपत्र आहेत ती घेऊन आपल्याला एक तारीख निवडायची, म्हणजे अपॉइंटमेंट घ्यायची आहे। जसं आपण आधार सेंटरला जाण्याऐवजी आपण ऑनलाईन सुद्धा अपॉइंटमेंट घेऊ शकतो आणि त्या वेळेमध्ये तिथे आपल्याला हजर राहायचं असतं। त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा आता करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपल्याला एक अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि त्या तारखेला त्या वेळेला तिथे हजर राहायचे, जे काही सुविधा केंद्र निवडण्यात आलेलं आहे। म्हणजे आपणच निवडणार आहे। आता ते कसं निवडायचे काय ते आपण इथे समोर बघूया। बघा, लाभाच्या कागदपत्राची पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत कायदे सांगण्यात आलेले तेही समजून घेऊया। ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांची पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजे आता जे काही जुन्या तारखा तुम्हाला देण्यात आलेल्या होत्या ते सगळ्या बंद करण्यात आलेल्या, रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। ठीक आहे, आता इथे एक लिंक दिलेली असणार आहे, त्यावरून आपल्याला एक पुन्हा नवीन तारीख निवडायची आहे। जर तुम्ही पहिले ऍप्लिकेशन केलेलं असेल, तुमची जुनी काही तारीख असेल ती चेंज करायची आहे आणि नवीन तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची। रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी बघा, चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारणार आहे, जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे तो तुम्हाला विचारेल, तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे। नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। OTP पडताळल्यानंतर म्हणजे OTPचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्या पोचपावती क्रमांक भरवायचा आहे। म्हणजे तुम्हाला जे काही आता इथं चेंज करायचं आहे, जे आपण लाभ घ्यायचा आहे त्याची जर तारीख तुम्हाला चेंज करायची आहे ते तुम्हाला तो क्रमांक इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता। तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अपडेट होती बांधकाम कामगार योजनेची। दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।